नमस्कार सर आपला परिचय द्या नाव आणि मी सुनील छगनमाळी हां हां पातोंडा तालुका चाळीसगाव. अच्छा बरं बरं. ह्या ऊसासाठी आपण काय वापरलंय सर? सुरुवातीला बेसल डोस दिला होता आपण. हां. फक्त कृषी अमृतच दिला होता. बरं त्याच्यानंतर मग काय एकदा दोनदा आपण सॉइल चार्जर लिक्विड सोडलाय फक्त. बरं बरं. याला बेसल डोस दिला आणि सॉइल चार्जर लिक्विड बस, सोडतो. बस. काय वाटतंय तुम्हाला बदल याच्यामध्ये? बदल चांगला वाटतोय ना. आता बघा जूनमध्ये लावला आहे तो. हां. म्हणजे जूनच्या जवळजवळ पहिल्या आठवड्यात लावला असेल. मग आता साधारण बघा तुमचा 4 महिन्याच्या आत बाहेर झालाय. 4 महिन्यात बरोबर. त्याची वाढ पण चांगली आहे. हां हां. आणि कांडे पकडले त्याने, हे बघा. कांडी पकडली ना त्याने किती आता. कांडे असतील मोजावर इथून? इथून जर मोजली आपण तिला 1 2 3 4 5 6 7 याच्यात आहेत का? हो, आहे 7-8 ना. कांडे आहेत म्हणजे. 8 कांड्यावरती आलाय 4 महिन्यामध्ये ऊस. आणि हा मध्ये जास्त मोठा आहे तो परत. बरोबर. आणि आता हा तर आपण बाहेरचा बघतो हां हां. पण मध्ये जर बघितलं त्याला ग्रीनरी वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे. पानाची क्वालिटी पाहून तुम्हाला काय वाटतं? पानाची क्वालिटी पण चांगली आहे. पानं एकदम असे सरळ आहे आणि ग्रीनरी भरपूर आहे पानावर. विशेष म्हणजे त्याला पाहिजे तेवढी भर नाही तरी पण एकदम मजबूत उभा आहे तो. बरोबर. म्हणजे त्याला खालचा जारवा जो असतो आपण त्याला हा. मूळ म्हणतो आपण, हां हां. ते बऱ्यापैकी वाढली वाढलेले आहेत. हे बघा. मुळा बघा ना. दिसत आहेत ना मुळ्या पण दिसत आहेत ना त्याच्या. मला दिसायला लागलं. आहे नवीन पाटवे. हे नवीन निघतात माझ्या मते या. हा नवीन आहे तुझ्या हम्म? नवीन म्हणजे आता जो बेसल डोस दिलाय त्याच्याकडे मुळ्या ज्या आहेत त्या अट्रॅक्ट होत आहे बरोबर बरोबर त्या दिशेने. हम्म, हम्म. आणि इतर परिसरात पण ऊस आहे भरपूर. भरपूर भरपूर ऊस आहे. हा विशेष म्हणजे काय माहिती का याच्यावर एक पिवळा रोग आला होता. हां हां. बऱ्यापैकी ऊस बसलाच चालला होता. बसच चालला होता. बरेच, हां हां हां. पण याच्यावर तसं मला काहीच वाटत नाही. दिसलं नाही. हां हां. म्हणजे इतके पिवळे झाले ऊस तिकडे. त्यांच्यावरती काय कुठला रोग म्हणत होते त्याला ते. तांबेरा हा तसंच काहीतरी होतं. तांबेरा असं पानं पण- पिवळे हो, पडतात हो, पण हो. आपल्या याच्यावरती तसं काहीच तसं नाही. काही दिसलं नाही. मुळात शेतकरी जे कमजोरीवर काम करायला पाहिजे ते करत नाही सर करतच आज. नाही ना. बरोबर. तुम्ही जर त्याला आता तसं बघायला गेलं तर आम्ही पण अजून हां हां. करायला पाहिजे होतं, टाकायला पाहिजे होतं. बरोबर. नाही पण मग समजा त्या तुलनेत तुमचा अनुभव कसा आहे तुमचा? खूप चांगला, खूप चांगला, त्या तुलनेमध्ये अनुभव खूप चांगला. ओके. आणि समजा ऊसाचं क्षेत्र तर मला वाटतं इकडे चांगलं आहे. हा बऱ्यापैकी बाकीचे लोक वगैरे येतात की इथं शेतावरती, येतात. त्यांच्या प्रतिक्रिया? प्रतिक्रिया काय बघतात, हम्म. कर काय टाकलं बस. पण मग आमच्याकडे ना थोडीशी एक वेगळी टेंडन्सी, हम्म. अजून थोडासा वेळ लागणार आहे त्या गोष्टींना. हा नाही ते आहेच ना. होतंय, वापरतायत शेतकरी, वापरत नाही तसं नाही, हां, हां, हां. पण बऱ्यापैकी जो फ्लो पाहिजे आपल्याला. हम्म. नाही नाही, पण पण- असं जर उत्पादन पाहिलं, असं जर ऊस पाहिला तर नक्कीच प्रत्येकाला आपल्या शेतात वापर करावा वाटेल. वापर करावासा वाटेल. आता हा ऊस रसवंतीचा आहे, हो हो. निश्चितच त्यावेळेस आपण तो रसवंतीसाठी वापरणार आहे, हां, हां. तो फरक जाणवणारच आहे. बरोबर. पण या ऊसाची जी चव एकदा ग्राहकाला लागली लागली. तर अजिबात त्याच्यानंतर त्या हा. बाकीच्या गोष्टी पण बदलतील. नक्की. नाही मग ते आणि पर्पज त्याचा तोच आहे की रसवंतीसाठीच तो आपण लावलेला आहे. बरोबर. ग्राहकांना आयुर्वेदिक आपल्याला ऊस द्यायचा द्यायचा आहे, आहे. सेंद्रिय ऊस द्यायचा द्यायचा आहे. आज पाहिला ऊस आपण तर कसं 5 मिनिटात काळा पडायला काढल्यानंतर काळा लागतो. पडतो तो. बरोबर. पण वैदिकचा आपण मागे एक व्हिडिओ पाहिला आहे, त्याच्यामध्ये 20 ते 25 मिनिटं रस ठेवला आहे तसाच. आहे तसाच राहिला. बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर म्हणजे त्याच्यात जर आपल्याला खाण्यायोग्य क्वालिटी असेल बरोबर. तर तो ऊस काय असतो चांगला असतो. शरीराला पण चांगला आहे. बरोबर. ऊसापासून खऱ्या अर्थाने मिळणारे जे आरोग्य आहे ते कशातून मिळणार या पद्धतीने आणि जर आपण हे त्यातल्या त्यात केलं. आपण ऑर्गॅनिक वापरतोय, आयुर्वेदिक वापरतोय. बरोबर. हे एक मनाला बी समाधान आहे. गिरायकाचं पण समाधान, गिरायकाचं समाधान झालं म्हणजे सगळ्याच गोष्टी. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्या दृष्टीने काय वाटतंय सर याच्या कांड्यांकडे बघून आणि तिची पेर बघा ना आता. त्या बरोबर. माझ्या हाताकडचा ऊस आहे, आता 4च महिन्याचा आहे तो. हां हां. 4 महिन्याचा म्हटल्यानंतर ती कांडी अजून किती वाढणार? बरोबर. एका तो जर पिल्लात- वरती वाढणार आहे ती आज इथपर्यंत लागते आपल्याला. बरोबर. बरोबर सुरुवातीचीच कांडी जी आहे ती एका बिल्लासाच्या मजबूत. मापाची बरोबर बरोबर. आणि मजबूती या ऊसाचे बघा ना, एक सारखी जी वाढ आहे ती वरपर्यंत सारखी. सारखी सारखी. आणि ह्या कलर दिसतोय म्हणजे याच्यामध्ये गोडवा भरपूर तयार होतो. आणि हा कलर माझ्या मते मॅच्युअर झाल्यानंतर येतो वाटतं. हो. हां, हां, हां. हा? म्हणजे मॅच्युअर व्हायला सुरुवात झाल्यापासून येतो. हो, अजून त्याला मॅच्युरिटीला तर भरपूर वेळ आहे. अजून भरपूर वेळ आहे. तो वाढ पण होणार आहे त्याची अजून. आणि वरती बघा ना, काळोखी किती आहे पानांना, एकदम सरळ पान आहे, सरळ पान आहे. तलवारी सारखी. तुम्ही काय जास्त वाढलाय तो. काय सल्ला द्याल सर तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना?
आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा सल्ला हा आहे, हा. हे वापरताना तुमची जी नैतिक जबाबदारी आहे हम्म. समाजासाठी, बरोबर आहे. स्वतःसाठी बरोबर आहे. आणि ज्याच्यातून तुम्ही अपेक्षा करताय, हम्म. सगळ्यात महत्वाचं त्या काळ्या आईसाठी. बरोबर आहे. जर तुम्ही केमिकलच वापरत राहिलात हम्म. तर हे सगळं संपणार आहे, ते तुमच्यावर पण येणार आहे. बरोबर. त्याच्यासाठी कुठेतरी बदल करा, बरोबर आहे. सुरुवात करा, अनुभव घ्या, बरोबर आहे. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरा, हा हा हा. एक्सपिरियन्स करा, बरोबर. नंतर कंटिन्यू करा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या थोड्या भागासाठी वापरा, हो. अनुभव घ्या कसा आहे काय. एक्सपिरियन्स करा. समजा तुमचं 2 एकर क्षेत्र असेल तर तुम्ही अर्धा एकरावरच वापरा, पण 100% वापरून अनुभव घ्या. एक त्याच्यातून समाधान मिळेल, आपल्याला समाजासाठी ते काहीतरी देणं लागतं, बरोबर आहे. काहीतरी चांगलं खाऊ घालू, बरोबर आहे. त्याच्यातून तुम्हाला काहीतरी पुण्य मिळणार आहे. अगदीच अगदीच. आज शेतकरी फक्त काहीतरी वापरून केमिकल हे ते उत्पन्न कसं वाढेल, पण तो स्वतःसाठी काय करतो, स्वतः नाही खात होतो, तेच खात होतो. बरोबर आहे. स्वतः रोज खाताना संध्या- पण भीती वाटते. रोज सकाळ संध्याकाळ हा, हा. ऍसिडिटी वाढली. हा, हा. वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत आहे. केमिकल खायचं, हा, केमिकल खाऊन आजारी पडायचं, हा. मेडिकल शॉपवर जायचं, मेडिकल शॉपवर परत केमिकल खायचं, त्या केमिकलने परत बरं व्हायची वाट बघायची. बरोबर आहे. म्हणजे जी साखळी रोगाची ही चालूच आहे. त्यांची त्याच्यातून इम्युनिटी जाते, हो, परत परत वारंवार त्या गोष्टी होतात. का होत आहेत? इम्युनिटीच राहिली नाही. बरोबर. इम्युनिटी येईल कुठून? तर याच्यातून. याच्यातून पण यालाच आपण चांगलं काही देत नाहीये, तर आपल्याला कुठून मिळेल? बरोबर आहे. सर तुम्ही एक सुशिक्षित म्हणजे तुमचं एक म्हणजे मेडिकल शॉप पण आहे. बरोबर बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एकदम सुशिक्षित आहात. बरोबर. तुम्ही त्या भागातून म्हणजे कसा विचार करून तुम्ही सांगता? म्हणजे त्या शेती- भागातून असा विचार करून सांगतो. हम्म, बऱ्याचदा कस्टमर येतं, हम्म, भाऊ असं असं होतंय, हम्म, खूप ऍसिडिटी वाढली, हम्म, अजीर्ण झालं, हम्म. कफ होत आहेत, हम्म. सध्याचं खूप वाईट वातावरण चालू आहे. बरोबर आहे. त्याला पहिला म्हणजे त्याला विचारावं नाही लागत, हम्म. त्याला सांगतो आम्ही, का रे कोबी खाल्ली का तू, हा 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 का रे वांग्याची भाजी खाल्ली का तू. हा हा तो पटकन म्हणतो, तुला कसं काय माहिती? हा हा. अरे तू ते केमिकल एवढं खाला म्हणून तर माझ्याकडे आला तू घ्यायला. बरोबर आहे. बरोबर आहे ना. साहजिकच आहे. साहजिकच फॅक्ट आहे. हो. म्हणजे त्या व्यक्तीने असं काहीतरी खाल्लेलं असतं की त्याच्यावर ते पावडर मारल्याशिवाय येतच नाही. बरोबर आहे. वांगे मार फवारे मार फवारे, असे शेतकरी आहेत. पण आजपर्यंत सर शेतकऱ्यांना हे कोणी समजून सांगितलं नाही की आपण जर पोषण दिलं, परिपूर्ण पोषण दिलं, त्याच्यातून रोग होणारच नाही. रोग काय आहे? हा पोषणाचा अभाव आहे. मुळात रोग कुठं आहे? सगळं सांगतो. बरोबर आहे की नाही? इकडे आज पण जर आपण सांगतो, पोषण तिकडे पण दिलं, सांगतो. वैदिकचं पोषण मातीला द्यायचंय, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं जे आपल्याला बेसल डोस आहे तो द्यायचा आहे, मग रोग येणार कुठून? पोषण जर आपण दिलंय, कमजोरीतून रोग येत आहे, बरोबर, ती कमजोरीच दूर करायची आपल्याला, बरोबर. म्हणजे त्याच्यातून जे अन्न मिळणार आहे आपल्याला, त्याच्यातून आपलं सुद्धा पोषण होणार आहे. पेशंट राहिले नाही. शेतकऱ्यांजवळ पेशंट नावाचा प्रकारच नाही. बरोबर आहे. तुम्ही वारंवार वापरा, परत परत ती गोष्ट वापरल्यानंतर तुम्हाला त्याच्यात प्रोग्रेस दिसायला मिळेल, बघायला मिळेल. आज मातीमध्ये कस राहिलेलं नाही, कस राहिलेला तर आहे. अन्नात कस येणार नाही. हा जो चारा पिकवतोय आपण, ऊस पिकवतोय किंवा आपण जो भाजीपाला पिकवतोय, त्याच्यात कस येणार नाही. आणि ते जर आपण निकस खाल्लंय तर आपल्यात कुठे कस राहणार आहे? तेच येणार. आपण निकस होणार, मग आपल्याला परत मेडिकल वरती जावं लागणार. मी आपली मिल्क चार्जरची हम्म. माझ्या आता शॉप आहे म्हटल्यानंतर मी दुकानावर ठेवलेत. हा हा एक 4-5 एक्सपिरियन्स असे आहेत हा हा की जे शेतकरी नेहमी मस्टरायटीसाठी हा हा. हेअर अँटीबायोटिक वापरतात, त्याच्याशिवाय तो बराच होत नाही. बर. त्याच्यावर लिहिलेलं असतं. हम्म. आता मी ते आपलं मिल्क चार्जर 1-2 जणांना दिल्यानंतर हो. त्याच्या गोठ्यातून आता बऱ्यापैकी हम्म. जे तो 1 हप्त्यातून यायचा, हा, हा, हा. तो आता 15 दिवस महिन्यातून अच्छा. कधीतरी ट्रीटमेंट घ्यायला येतो, हा, हा. डॉक्टरची चिठ्ठी आणतो. हा, हा, हा. इतकं वाईट आहे, इतके सेव्हिअर अँटीबायोटिक आहेत, त्याच्यावर धडधडीत लिहिलेलं असतं कमीत कमी हे अँटीबायोटिक दिल्यानंतर 6 दिवस तरी हम्म. ह्या गाईचं दूध वापरात आणायचं नाहीये. जेवढं लोक असं इंजेक्शन देतात, लगेच दूध काढून डेअरीवर देतात, खूप किंवा वाईट ते आहे. घरी सुद्धा खातात. घरी खातात, डेअरीवर देतात. शेतकऱ्याला ते नॉलेज नाही. आपण भरपूर सांगतो, समजवतो, काही बदलतात, काही फरक पडतोय, होतोय बदल, हो, हो. होत नाही असं नाही, बऱ्यापैकी बदल होतोय. आणि आपल्या खानदेशातले पण लोक हळूहळू या गोष्टीकडे वळू राहील. वळायला लागले, बरोबर आहे की बऱ्यापैकी नाही? वळायला लागले. बऱ्यापैकी वळायला Actually लागले. खानदेशातल्या शेतकऱ्यांची सर टेंडन्सी खूप वेगळी. जे नाशिक किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जर तिकडे जर बघितलं तुम्ही, कोल्हापूर सोलापूर साईडला हा हा जी मानसिकता आहे शेतकऱ्याची शेतीसाठी खर्च करण्याची, ती आमच्या खानदेशात कमी आहे. अच्छा. हो. नाही आता कमी आहे, आता बदल व्हायला लागले. बदलतायत, पण बरोबर आहे, फरक आहे.
नाही, फरक आहे, पण मग आता चालू लोकांनी आहेत आपले प्रयत्न हो, हो. करतोय आपण, होतंय नक्कीच बदल घडतोय. नक्कीच बदल घडतील. यासाठी वैदिकच्या मदतीने आपण माती पहिले सुपीक करू, नंतर जे आहे आपली आरोग्य सुधारू. बरोबर. ओके सर, धन्यवाद सर तुम्हाला. ओके, खूप खूप साऱ्या शुभेच्छा.